चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। बोगस शिक्षक भरती आणि बनावट शालार्थ आयडी प्रकरणी एक महत्त्वाचं पत्र धडकलेलं आहे आणि हे जे पत्र आहे हे थेट कारवाईचं पत्र आहे। शिक्षण आयुक्तांकडून आलेले हे पत्र आहे आणि या पत्राच्या माध्यमातून आता ज्या शिक्षकांवर आणि ज्या पदाधिकाऱ्यांवर, शिक्षण अधिकाऱ्यांवर आणि संस्था चालकांवर आरोप झालेले होते, बनावट ड्राफ्ट तयार करून शालार्थ आयडी तयार करण्यात आली, बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आली, अशावर फौजदारी कारवाई करण्याचं थेट पत्र आलेलं आहे आणि हे जे पहिलं पत्र आहे हे नाशिक विभागामध्ये पोहोचलेलं आहे। शिक्षण आयुक्तांनी हे पत्र नाशिकच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठवलेलं आहे आणि या पत्रांमध्ये थेट त्यांनी उल्लेख केला आहे की सगळ्या ज्या बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आल्या, कार्यालयीन आवक जावक क्रमांक नसलेल्या किंवा जावक क्रमांक जुळत नसलेल्या ज्या शालार्थ आयडी होत्या, अशा जवळपास 892 कर्मचाऱ्यांच्या या शालार्थ आयडी होत्या, ज्यांचा कुठेही ड्राफ्ट तयार नाही, त्यांच्या फायली दिसत नाही आहेत, त्यांचा जावक क्रमांक कुठं दिसत नाही आहेत, मात्र अनेक वर्षांपासून, अनेक दिवसांपासून त्यांचे पगार सुरू होते। अशा 892 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि या संदर्भामध्ये ज्यांनी मंजुरी दिली, ज्यांनी मदत केली आहे, या सर्व अधिकारी असतील किंवा संस्थेतील पदाधिकारी, संचालक मंडळातील काही अधिकारी असतील, या सगळ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशा पद्धतीचं थेट पत्र नाशिकच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे हे एक महत्त्वाची बातमी मानल्या जाते आहे, कारण मागच्या 1 वर्षापासून हे प्रकरण सुरू आहे, ज्यावेळी या तक्रारी आलेल्या होत्या आणि या तक्रारी आल्यानंतर याविषयी SIT देखील गठीत झाली। त्याच पद्धतीने शिक्षक आयुक्तांकडे याची सुनावणी झालेली होती। प्रत्येक विभागीय संचालकांच्या माध्यमातून सुनावणी झालेली होती पुण्यामध्ये आणि या सुनावणीचाच एक भाग म्हणून 892 नाशिक विभागामध्ये, आता नाशिक विभागामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक प्रकरण या पद्धतीचे आढळले होते। जळगाव जिल्ह्यामधील वैयक्तिक मान्यता आणि आयडीचं याच पद्धतीचं जे प्रकरण होतं ते ऑलरेडी एक सुरू होतं आणि त्या संदर्भामध्ये देखील गुन्हा दाखल होता नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यामध्ये देखील आता आणखी पुरवणी गुन्हा दाखल करावा असा देखील या पत्रामध्येच नमूद केलेला आहे। त्याच पद्धतीने या पत्रामध्ये थेट शिक्षण आयुक्तांनी सांगितलं आहे की करोडो रुपयांचा शासकीय निधीचा दुरुपयोग झालेला आहे आणि या दुरुपयोग झाल्यामुळं वेतन जे आहे ते वेतन स्थगित करा, सर्व शिक्षकांचं वेतन स्थगित करा आणि ते वेतन स्थगित करून त्यानंतर यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि गुन्हे दाखल केल्यानंतर पुढची जी कारवाई ते कोर्टाच्या माध्यमातून होईल, अशा पद्धतीचे एकंदरीत हे पत्र आहे। आता याच पद्धतीने हे फक्त नाशिक विभागामधील घटना आहे। नाशिक विभागामध्ये नाशिक उपसंचालक कार्यालयाकडे हे पत्र आलेले आहेत, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा अनेक प्रकरण आहेत। नागपूरमध्ये देखील याच पद्धतीमध्ये 532 शिक्षकांची नावे आढळलेली होती। त्यांच्या वेतनाचा देखील मुद्दा तयार झालेला होता आणि त्यांच्या वेतनाचा मुद्दा हा सुप्रीम कोर्टापर्यंत गेला, परंतु शिक्षकांच्या बाजूने निकाल लागलेला नाही। त्याची देखील सुनावणी आणि कामकाजच अजूनही त्याची सुरू आहे। त्यामुळे नागपूर उपसंचालक कार्यालयाकडे देखील अशा पद्धतीचं पत्र येऊ शकतं का, किंवा येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचं पत्र आल्यानंतर अशा पद्धतीची कारवाई होऊ शकते का, हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। कारण नाशिकमध्ये आता पत्र तर आलेलं आहे, परंतु या पत्राला आव्हान देणाऱ्या काही घटना घडतील का, की या संबंधितांवर थेट गुन्हे दाखल होतील, हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। त्यामुळं अशा पद्धतीचे पत्र आहेत आणि या अगोदर ज्या काही घटना झालेल्या आहेत त्याचे देखील अनेक संदर्भ दिले जात होते। यामध्ये कर्मचारी, शाळा व प्राथमिक शिक्षक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचे या सर्व प्रकार आहेत आणि यामध्ये 892 कर्मचाऱ्यांची शालार्थ आदेश शिक्षण उपसंचालक नाशिक कार्यालयात जावक क्रमांकाशी जुळत नाहीत, कार्यालयात संचिकाही उपलब्ध नाहीत, संबंधित शाळेने सदर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी आदेश डिजिटायझेशन मध्ये अपलोड केलेले नाहीत आणि शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाकडे वैयक्तिक मान्यतेच्या नस्ती देखील उपलब्ध नाहीत। नसती उपलब्ध नाहीत म्हणजे ते पूर्ण त्यांची फाईलच उपलब्ध नाहीत। त्यामुळं हे सर्व 892 कर्मचारी हे त्यांच्या दृष्टीनं बोगस ठरत आहेत। त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, त्यांनी जे आतापर्यंत वेतन घेतलं त्यावर स्थगिती द्या आणि गुन्हे दाखल झाल्यानंतरची पुढची प्रोसेस जी आहे ते न्यायालयीन किंवा पोलीस कस्टडीची देखील प्रोसेस होऊ शकते। त्यामुळे अशा पद्धतीचे पत्र आणखी कुठे कुठे जाते,
कशा पद्धतीने हा तपास जाते हे बघणं महत्त्वाचं आहे. आता पत्र तर आलं, परंतु गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया होते का? आणि गुन्हा दाखल करण्याची जर का प्रक्रिया झाली, तर ते फक्त शिक्षकांवरच गुन्हा दाखल होणार आहेत, की अधिकारी आणि संस्था चालकांवर देखील गुन्हा दाखल होणार का? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळं ही घटना महत्त्वाची मानली जाते आणि अशा पद्धतीचे पत्र आणखी कोणत्या-कोणत्या विभागामध्ये आलेले आहेत, त्याची देखील माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देऊ आणि त्या आदेशामध्ये नेमकं काय राहणार आहे, हे देखील आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲट पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.